नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कृष्णाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. सांगली सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. सत्ताधारी यशवंतराव भोसले सहकार पॅनल व विरोधी संस्थापक पॅनल यांच्यात थेट लढत शक्य आहे. निवडणुकीसाठी सोमवारी 18 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 21 जूनला मतदान तर 23 जूनला मतमोजणी आहे. निवडणुकीसाठी सोमवारी 18 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 21 जूनला मतदान तर 23 जूनला मतमोजणी आहे. कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात विस्तारले आहे. खानापूर तालुक्यातही काही गावात कृष्णाचे सभासद आहेत. सर्वाधिक सभासद संख्या कराड तालुक्यात आहे. कारखान्याचे सध्या मतदान 50,252 आहे तर 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. कारखान्यावर 10 वर्ष जयवंतराव भोसले सहकार पॅनलची सत्ता आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले व कृष्णा बँकेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार सुरू आहे. कारखान्याच्या 37 वर्षाच्या इतिहासातील निवडणुकातील मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढत 2021 मध्ये कारखान्यावर सत्ताधारी पॅनेलने प्रथमच सुमारे 10,000 मताच्या फरकाने विजय मिळवला होता. अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते या संस्थापक पॅनलचे नेतृत्व करणार आहेत. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिलेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेश नसतो, त्यामुळे वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यातील नेते मंडळी कोणाच्या पाठीमागे राहतात त्यावर ही निवडणुकीचे चित्र अवलंबून असतं. कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील या नेत्यांची निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 10 वर्षात कारखान्याचे केलेले विस्तारीकरण, चांगला ऊस दर, ऊस तोडीतील सुसूत्रता, पाणी योजनांचे आधुनिकीकरण, सभासद, कामगारांचे प्रश्न मार्गी या मुद्द्यावर पुन्हा एकदा सहकार पॅनल निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. तर विरोधी संस्थापक पॅनलनेही नवीन सभासदांची नोंदणी व अपात्र सभासदांचा प्रश्न, घराणेशाही, एकाधिकारशाही हे मुद्दे घेऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.